ऐकूया पर्यावरण क्षेत्रातील तंत्रज्ञान या मालिकेचा 5वा भाग. संवादक भावेश ब्राह्मणकर, सादर करते कृष्णा शिंदे. जय जवान जय किसान जय विज्ञान. नमस्कार श्रोते हो. नाशिक आकाशवाणीच्या विज्ञान कट्टा या कार्यक्रमात मी भावेश ब्राह्मणकर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. पर्यावरण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर या विशेष मालिकेत आज आपण AIचा उपयोग प्रदूषण रोखण्यासाठी कसा होतो या संबंधी जाणून घेणार आहोत. श्रोते हो, श्वास घ्यायला शुद्ध हवा नाही, प्यायला शुद्ध पाणी नाही आणि चहूबाजूंनी गोंगाट, हे चित्र आज आपल्या महानगरांचे झाले आहे. प्रदूषण हे आजच्या काळातील सर्वात मोठे संकट आहे. पण तंत्रज्ञानाच्या युगात या अदृश्य शत्रूशी लढण्यासाठी आपल्याकडे एक नवे अस्त्र आले आहे, ते म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. प्रदूषण नियंत्रणात AI नेमकी काय जादू करते? आपण जेव्हा दिल्ली किंवा मुंबईसारख्या शहरांच्या वायू गुणवत्तेबद्दल म्हणजेच AQI एअर क्वालिटी इंडेक्स बद्दल ऐकतो, तेव्हा त्यामागे AIचं डोकं असतं. शहरात बसवलेले सेन्सर हवेतील धुळीचे कण आणि विषारी वायू यांची माहिती घेतात. AI या माहितीचं विश्लेषण करून सांगतं की प्रदूषण नेमकं वाहनांमुळे होतंय की कारखान्यांमुळं. इतकंच नाही तर उद्या हवेची स्थिती कशी असेल याचा फोरकास्ट म्हणजेच हवामान अंदाजही AIमुळे शक्य झालं आहे. केवळ हवाच नाही तर आपल्या जीवनवाहिनी असलेल्या नद्यांच्या संरक्षणासाठीही आता AI पुढे सरसावलं आहे. ड्रोन आणि सेन्सरच्या मदतीने पाण्यात मिसळणारी घातक रसायनं किंवा तेलाची गळती AI काही क्षणात ओळखतं. यामुळे नद्यांना प्रदूषित होण्यापासून वाचवण्यासाठी प्रशासनाला तातडीने पावलं उचलता येतात. तुम्हाला माहीत आहे का, ट्रॅफिक जॅममुळे होणारं प्रदूषणही AI कमी करू शकतं. स्मार्ट ट्रॅफिक सिस्टीममुळे वाहनांची गर्दी कमी होऊन इंधनाची बचत होते आणि साहजिकच हवेत सुटणारा धूरही कमी होतो. उद्योगधंद्यांमध्येही आता एमिशन मॉनिटरिंग प्रणाली बसवण्यात आली आहे, जी प्रदूषणाची मर्यादा ओलांडताच धोक्याची घंटा वाजवते. जमिनीचं आरोग्य म्हणजेच माती प्रदूषण असो किंवा शहरांमधील वाढतात ध्वनी प्रदूषण, AI प्रत्येक ठिकाणी एका वॉचमनप्रमाणे काम करत आहे. हे तंत्रज्ञान केवळ समस्या सांगत नाही तर ती मुळापासून कशी उपटून टाकायची याचे उपायही सुचवते. श्रोते हो, AI हे प्रदूषण मुक्तीच्या प्रवासातील एक प्रबळ शस्त्र आहे. पण लक्षात ठेवा, तंत्रज्ञान आपल्याला रस्ता दाखवू शकतं, त्यावरून चालायचं काम आपलं आहे. शासन, उद्योग आणि आपण नागरिक सर्वांनी या तंत्रज्ञानाचा वापर केला तरच आपल्याला स्वच्छ हवा, शुद्ध पाणी आणि निरोगी पृथ्वी मिळेल. तेव्हा विज्ञान कट्टा या कार्यक्रमात उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. तोपर्यंत मी भावेश ब्राह्मणकर आपल्या सर्वांचा निरोप घेतो. नमस्कार. जय जवान जय किसान जय विज्ञान. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लख लख सोने चमचम चांदी झगमग नवरत्नांची, परंपरेची शुद्धतेची पेढी विश्वासाची. वडनेरे सराफ, श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.